लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अशी बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे. सध्या जर बघितलं तर जे आदिती तटकरे म्हणाले की अनेक महिलांनी चुकीची माहिती भरली होती, त्यामुळे त्यांना तांत्रिक बाबीमुळे लाभ मिळत नव्हता. अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. यासाठी आता तुम्ही पुन्हा एकदा ई-के.वाय.सीसाठी महिनाभराची मुदत आम्ही वाढवत आहोत. ई-के.वाय.सी करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सूचनेप्रमाणे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. ई-के.वाय.सी करताना जर काही चुका झाल्या असतील तर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलांना 30 एप्रिलपर्यंत ई-के.वाय.सी करायची आहे, अशी माहिती देऊन मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी दिलेला आहे. एकंदरीत बघितलं तर ज्या 31 मार्चपर्यंत मुदतवाढ होती, आता ही मुदतवाढ 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी देण्यात येणार आहे. पुढचा हप्ता लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणींना मिळाला पाहिजे, अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे.